2 तास भिजवलेली मूग डाळ घ्यायची। त्यानंतर मिक्सरचं एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, त्यानंतर 1 चमचा अख्खे धने, अर्धा चमचा जिरे टाकून मिक्सरला जाडं भरडं वाटून घ्यायचं। त्यानंतर मूगडाळीचा 1 चमचा काढून बाजूला ठेवायचा आणि मूगडाळ आपली मिक्सरला बारीक वाटून घ्यायची। वाटलेली मूगडाळ ही काढलेल्या मसाल्याच्या भांड्यात काढून घ्यायची। त्याच्यानंतर 1 चमचा अख्खी मूगडाळ टाकायची। एक वाटी मूगडाळीला 1/4 वाटी आपण बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे, तो आपण ह्या डाळीत टाकून घ्यायचा। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकून हे सर्व जिन्स एकत्र करायचे। त्यानंतर गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेलामध्ये भजी सोडून घ्यायचे। जास्त गोल्डन कलर करायचे नाही, कारण पालक कडू लागतो, त्याच्यामुळे गोल्डन कलर यायला सुरुवात झाली की आपण आपली भजी काढून घ्यायची। अशा पद्धतीने पालक भजी तयार।